नमस्कार मित्रांनो. ग्रेट मॉर्निंग तुम्हा सर्वांना. मित्रांनो, खरंच मी बाळासाहेब राठोड आज आनंद या भावनेविषयी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे. मित्रांनो, खरंच आपल्या आयुष्यामध्ये आनंद किती महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक माणूस हा आनंदाच्या शोधात दिवस रात्र प्रयत्न करत असतो. पण एक गोष्ट चुकलेली असते की त्याचा आनंद हा त्याच्याजवळच असतो. त्याचा आनंद हा त्याच्याजवळच असतो, पण तो बाह्य स्वरूपांमध्ये इकडे तिकडे शोधत असतो. आनंद ही अशी भावना आहे जी आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनाचं महत्त्व शिकवते. आनंद ही अशी भावना आहे ज्यामुळे आपल्याला जीवन आपलं हवंहवंसं वाटतं. आनंद हा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, मानलं तर. नाही मानलं तर कुठेच नाही आहे. कारण आनंद हा आपल्या मानण्यात असतो, ना की मानण्यात असतो. आणि प्रत्येक गोष्ट संत तुकाराम महाराज म्हणून गेले, आनंदाचे डोही आनंद तरंग. जिथे जिथे आनंद फील होईल तिथे तुम्हाला आनंदाचे तरंग जाणवेल. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची भावना असेल तर ते म्हणजे आपला आनंद. आणि आपला आनंद हा आपल्या जीवनाचा मेन केंद्रबिंदू आहे. आपला आनंद हा आपल्या जीवनाचा मेन आधारस्तंभ आहे असं मला वाटतं. असाच एका मिनिटाचा प्रसंग सांगतो आनंदाचा. मित्रांनो, मी 10वीला असताना मला अपेक्षा नव्हती 10वीला मला अपेक्षित मार्क्स मिळेल किंवा मी 10वी व्यवस्थित पास होईल. पण ज्यावेळेस 10वीचा निकाल लागला आणि 10वीचा निकाल लागल्यानंतर मी ज्यावेळेस मार्कशीट हातामध्ये घेतला आणि मार्कशीट बघितल्याच्या नंतर मला 53% मिळाले. मित्रांनो, खरंच ना, तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी. कारण मी अपेक्षाच सोडली होती की मी 10वी पास होईल. कारण त्या पिरियडमध्ये एवढा अभ्यास नव्हता, बऱ्याच गोष्टी नव्हत्या. आणि त्यावेळेस जो झालेला मला आनंद होता, माझ्या आयुष्यात तेवढा कधीच आनंद झाला नव्हता जेव्हा 10वीचा निकाल लागल्यानंतर मी आनंदी झालो. मित्रांनो, तसं आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या क्षणामध्ये आनंदाचे क्षण हे खूप महत्त्वाचे असतात. आनंद हा आपण वाटला पाहिजे, शेअर केला पाहिजे, लोकांच्या आनंदामध्ये सहभागी झाले पाहिजे. आनंदाचे मुख्य 3 स्रोत सांगतो मित्रांनो, जो आनंद आपल्याला कुठून मिळू शकेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले प्रिय व्यक्ती जे आपल्यासोबत खूप जीवाभावाचे आहे, त्यांच्यासोबत आपण आपला आनंद शेअर करू शकतो. दुसरी गोष्ट, एखाद्या गरजूवंताला मदत करून आपण आनंद शेअर करू शकतो. आणि तिसरी गोष्ट, एखाद्या माणसाची एखाद्या माणसाला चांगल्या पद्धतीने नॅचरली त्याला बॅकवर्ड सपोर्ट करून आपण मदत करू शकतो. तर मदतीचे हे अनेक रूप आहे. नक्कीच मदत केल्याने आनंद मिळतो. त्याच्यामुळे आपण आनंद वाटूया आणि आनंद घेऊया. धन्यवाद.